कसला दंगा, बाप रे. म्हणजे समुद्र बघूनच सगळे मुलं असे ओरडायला लागले की नाही आत्ताच्या आत्ता आम्हाला समुद्रामध्ये जायचंय म्हणून. आणि खरंच म्हणजे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असं वाटेल असा छान असा निळाशार समुद्र बघून आम्हाला सुद्धा हेच वाटलं. पण आता वाजलेले आहे दुपारचे 2:30 आणि तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता. म्हणजे आजूबाजूला उंच उंच असे नारळाचे झाडं आणि त्याच्या खाली असे मस्त छान घरं म्हणजेच रिसॉर्ट वगैरे इथे आहेत. डाव्या साईडला आहे ना आपल्याला राहण्यासाठी सोय दिसते आणि उजव्या साईडला अथांग असा समुद्र दिसतो. म्हणजे तुम्ही रूम मध्ये बसून सुद्धा मस्त छान असा बीचचा आनंद घेऊ शकता असे हे रिसॉर्ट इथे आहेत. तर आम्ही ऑलरेडीच ऑनलाईन रिसॉर्ट बुक केलेलं होतं आमच्यासाठी. तिथेच आता आम्ही चाललोय. चला मी तुम्हाला घेऊन जाते की आम्ही कुठे स्टे केलेला आहे. तर हे आहे सी लँड बीच रिसॉर्ट आणि हेच आम्ही ऑनलाईन बुक केलेलं होतं. म्हणजे आम्ही वीकेंडला आलो तेव्हा आम्हाला जास्त ऑप्शन्स नव्हते. जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही प्लॅनिंग ही 1 महिनापूर्वीच करा. कारण की आम्हाला आहे ना 25, 26, 27 अशा तारखेला यायचं होतं डिसेंबरच्या. म्हणजे क्रिसमसच्या सुट्ट्या पण आलेल्या होत्या तेव्हा. पण आहे ना आम्हाला बुकिंगच भेटली नाही म्हणून आम्ही जानेवारी महिन्याच्या 2nd सॅटर्डे आणि संडेला इथे आलेलो आहोत. कसं काय खाली लाल अशी माती आणि आजूबाजूला मस्त असं निसर्गरम्य दृश्य. म्हणजे तुम्ही बघा ना आजूबाजूला मस्त केळीची बाग आहे आणि मस्त उंच उंच असे नारळाचे झाडं आहेत. चला तर मी आता आहे ना जास्त वेळ घालवत नाही. आपण डायरेक्ट आता हॉटेलमध्ये जाऊया आणि बघूया की इथल्या रूम्स कशा. तर ही 2 मजली अशी बिल्डिंग आहे आणि आमचं जे सामान आहे ते रूम सर्व्हिसवाल्या मुलांनी आमच्या रूम मध्ये सोडून दिलं आणि सांगितलं की ह्या 3 रूम्स तुमच्यासाठी आहेत म्हणून. जेव्हा आम्ही ऑनलाईन ह्या हॉटेलची बुकिंग केली तेव्हा फर्स्ट फ्लोअरवर आम्हाला कुठेही रूम्स अवेलेबल नव्हत्या म्हणून आम्हाला 2nd फ्लोअरच्या रूम्स बुक कराव्या लागल्या. तर असा रूम आपल्याला भेटलेला आहे. सिंगल रूम आहे, डबल बेड आहे. त्यानंतर इथे एक्स्ट्रा बेड दिलेले आहेत आपल्याला. 2 उशा दिलेल्या आहेत आणि आल्या आल्या इथे आमच्या समोर ठेवलेले आहेत हे सोप, मेडिमिक्स आणि एक कोलगेट. असं आहे. इथे एक मिरर दिलेला आहे, छान आहे, मोठा आहे. त्यानंतर कमोड आहे. आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे कारण की ना आता आहे ना जवळजवळ 2:30-3 वाजलेले आहेत. आम्ही सगळे वेट करतोय जेवणाची. बघूया जेवण कसं येते. हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या आधीच आम्ही कॉलवर यांना आमच्या जेवणाची ऑर्डर दिलेली होती. तर जेव्हा आम्ही फ्रेश होऊन खाली आलो तेव्हा अर्ध्या तासानंतर आमची थाळी रेडी केली यांनी. तर थाळीमध्ये आहे पॉपलेट थाळी, सुरमई थाळी आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज थाळी सुद्धा होती. दुपारचं जेवण तर अगदी रुचकर होतं. बघूया संध्याकाळचं जेवण कसं भेटतंय ते. ये मेरा बेटा तो रेडी हो गया बीच को जाने के लिए और रिदिशा भी रेडी हो गई. दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही इथे 1-2 तासाचा रेस्ट घेतला आणि इथे बघा विनयला खोकला येत होता म्हणून घरूनच औषध सुद्धा मी घेऊन आलेली होती. इथे औषध वगैरे पिलं विनयनी आणि रिदिशा तर एवढी एक्साइटेड होती ना की कधी बाहेर जाणार म्हणून. इकडे रिदिशा आणि रिदिशाची फ्रेंड तयार झाले. ते बघा दोघांनी स्विमिंग कॉस्ट्युम घातले. चला आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि ना कोणीच बीचवर जायला रेडी नव्हतं कारण की सगळेच थकलेले होते. पण आहे ना रिदिशा खूप एक्साइटेड होती आणि मग मी म्हटलं चला रिदिशा आणि सानिकाला मी घेऊन जाते म्हणून. आणि इथे बघा आम्ही तिघेही चाललोय आता बीचकडे.
तर हा आहे लाडघर बीच, जो की येतो तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये. आणि हा बीच सुद्धा वन ऑफ द सेफेस्ट बीच आहे, कारण याच्यामध्ये आपण पोहण्याचा आनंद घेऊ शकतो. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि हळूहळू गर्दी वाढतीये. जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा जास्त गर्दी नव्हती आणि ह्या समुद्राच्या लाटा आहे ना अशा किनाऱ्यापर्यंत सुद्धा नव्हत्या आलेल्या. पण आता जसा जसा वेळ जातोय ना तर समुद्राच्या लाटा ह्या किनाऱ्यापर्यंत येऊ लागलेल्या आहेत. समोर बघा, समुद्रामध्ये आपल्याला खूप साऱ्या बोट दिसतायत. ह्या रात्रभर फिशिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी हरणे बंदरावर आहे ना माशांचा लिलाव होतो. आमच्या सोबत असलेले सगळे जेंट्स लोक हरणे बंदरावर गेलेले आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी फिश घेण्यासाठी. इथे बघा आपल्याला वॉटर स्पोर्ट सुद्धा दिसते. ऑक्टोपस राईड तर आपल्या समोरच आहे. त्यानंतर बनाना राईड सुद्धा आम्ही बघितलेली. भरपूर साऱ्या राईड्स इथे तुम्हाला अवेलेबल होतात आणि पॅकेज असतात. जर तुमच्या फॅमिलीमध्ये जास्त लोक असतील तर तुम्ही पॅकेज सुद्धा घेऊ शकता. थोडंसं कन्सेशन भेटतं आणि इंडिव्हिज्युअल जर करायचं असेल तर जास्तीत जास्त 300 रुपये पर हेड असं याचं तिकीट असतं. छोटावाला ना बंदवाला शंकर मोठा होतो का? रिदिशाला बघा काय सापडलंय, शिंपलं. पण तो एकदम क्लोज आहे पण एकदम छोटा आहे आणि ती म्हणते की आपण घरी जाऊन नेऊया, त्याला पाण्यात टाकूया. तर तो मोठा होतो का? तुम्ही कमेंट मध्ये सांगा मोठा होतो का ते. आणि इथं बघा यांनी काय काय बनवलंय. वाय यू आर डिगिंग? असंच मला छोटा क्रॅब दिसला. त्याच्यात क्रॅब होता? हो. चावला नाही का मग? नाही. काय बनवलं आता? किल्ला बनवतोय. स्वानिकाच्या स्विमिंग पूल मध्ये तर पाणीच भरलंय है ना सानिका? स्विमिंग पूल बनवला. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण बीचवर जातो तर सगळ्यात सुंदर असं बघण्यासारखं काय असतं तर ते म्हणजे सनसेट. जेव्हा सनसेट होतो ना तो नजारा बघण्यासारखा असतो बरं का. माझ्या मागे बघा सूर्याची शॅडो ही समुद्राच्या पाण्यावर पडलेली आहे आणि ते बघायला खूप भारी वाटत होतं. म्हणजे माझ्या कॅमेराने किती कॅच केलं माहिती नाही, पण माझ्या डोळ्यांनी जे बघितलंय ना ते खूप भारी होतं. आणि इथे संध्याकाळचे 7 वाजायला येत आहेत आणि ना आता सूर्यास्त होणारच आहे. चला तर मी तुम्हाला सनसेट व्ह्यू दाखवते. हा सनसेट बघून तुमच्या पण तोंडातून वाव असा शब्द निघाला ना, माझ्याही निघाला होता. इथे बघा सनसेट होऊन पण गेला, पण रिदिशाला आहे ना समुद्राच्या बाहेर जाण्याची काही इच्छाच होत नव्हती. मग म्हटलं चला मी पण आहे ना आता समुद्रामध्ये उडी मारूनच टाकते. इथे संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही विचार करू शकता की सनसेट सुद्धा झालेला आहे. याच्यामुळे ना समुद्राचं पाणी किती थंड असणार आहे. खरंच खूप थंड पाणी होतं बरं का. तरी सुद्धा मस्त मज्जा केली. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की समुद्राच्या ज्या छटा आहे ना त्या सुद्धा दिसण्याशा होत आहेत. म्हणजेच थोड्या वेळात इथे रात्र होणार आहे. म्हणून मी रिदिशाला म्हणते की चल बाई आता. फायनली रिदिशा तयार झाली रूमवर जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की हा बीच अतिशय सुंदर आहे आणि कुठेही इथे कचरा वगैरे नाहीये. आणि मागे ना असे दगड आहेत मोठे मोठे की जिथे बसून तुम्ही मस्त छान असा समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर अशी ही लाडघर बीच वरची संध्याकाळ आम्ही खूप मस्त एन्जॉय केली. चला तर रूमवर जाऊन फ्रेश होऊया आणि रात्रीच्या जेवणात काय भेटतंय ते बघूया. संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे तरी रात्रीच्या आता 8 वाजलेले आहेत आणि मुलांना खूप भूक लागली म्हणून आम्ही आता इथे ऑर्डर केलेला आहे भुर्जी. स्टार्टर म्हणून भुर्जी घेतलेली आहे आणि फिश फ्राय पण मागवलेली आहे. आल्यावर दाखवते. आम्ही दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत प्रवास केला आणि त्यानंतर पुन्हा 2 तासाच्या रेस्ट नंतर आम्ही समुद्रामध्ये खेळायला गेलो. आणि तिथून आल्यानंतर इतकी प्रचंड भूक लागलेली होती ना की कंट्रोलच होत नव्हतं. आणि आमच्यासोबत जे जेंट्स लोक होते त्यांनी हरणे बंदरावर जाऊन फिश घेऊन आलेले होते. तर त्यातलीच ही स्टार्टर फिश इथे आपल्याला भेटलेली आहे. म्हणजे तब्बल 1 तासाच्या वेट नंतर त्यांनी आम्हाला आमचं स्टार्टर आणून दिलेलं आहे. हॅलो, आम्ही कोकणात आलोय. आमचं घर नाही आहे, आम्ही कोकणात बुक केलाय. तर ही माझी फ्रेंड आहे सनका. हिचं खरं नाव काय? नेत्रा. हिचं खरं नाव नेत्रा. हॅलो गाईज. हॅलो हॅलो. माझं खरं नाव रिदिशाचं आहे. मी खरंच नाव बोलते. मला कोणाला खरं नाव बोलते. माझं टोपण नाव सानिका आहे आणि खरं नाव नेत्रा आहे. तर आता आम्ही कोकणात आलोय आणि आता वाजलेले आहे किती वाजले? 9:30 वाजले. आता 9:30 वाजले बघा. काहीच विनय पण आलाय बघा. विनय आलं बघा. विनय आम्ही 6 वाजेपर्यंत ना ऑर्डर करून
आम्ही तर स्टार्टर आहे ना अर्ध्या तासातच फिनिश केलं, कारण भूक पण इतकी लागलेली होती आणि ऑर्डर दिल्यानंतर तर 1 तासाने स्टार्टर आणलेलं आणि अजून आम्हाला जेवणाची ऑर्डर भेटलेली नाही. रात्रीच्या 10 वाजेला आम्हाला आमच्या जेवणाची ऑर्डर भेटलेली आहे आणि खरं सांगायला गेलं ना तर जेवण पण एवढं काही क्वालिटीचं बनवलेलं नव्हतं. तर सो असा हा आमचा आजचा दिवस गेलेला. उद्या सकाळी लाडघर बीचचा आपण मॉर्निंग व्ह्यू सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.